शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांचा संभ्रम दूर केला. अमरावती रोडवरील लिंगा येथे 44 एकरातील 700 कोटी रुपये गुंतवणुकीच्या एक्सिओ ॲडव्हान्स इंडस्ट्रीयल आणि मॅन्युफॅक्चरिंग पार्कचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. त्यानंतर ते म्हणाले की विदर्भाच्या औद्योगिक क्रांतीला वेग आला असून नागपूर लवकरच देशाचे लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाईल. कर्जमाफी केवळ ठराविक बँकांसाठीच आहे, अशा वावड्या काही घटकांकडून उठवल्या जात होत्या. यावर मुख्यमंत्री कडक शब्दात समाचार घेतला. कोणी म्हणतंय राष्ट्रीयकृत बँकांची माफी होईल, कोणी म्हणतंय जिल्हा बँकांची होणार नाही. पण आम्ही स्पष्ट करतो की ज्या ज्या बँकेला पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे त्या सर्व बँकांकडून घेतलेले 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होईल. आमचे उद्दिष्ट बँकांना फायदा करून देणे नसून प्रत्यक्ष शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे हा आहे.